हॅलो. एकीकडे फिल्डिंग लावून घ्यायची आहे, एकीकडे स्वागत समारंभ सुद्धा आमचं या ठिकाणी होणार आहे. आज या कार्यक्रमाला खरोखरच या ठिकाणी मित्रांनो शेतकरी असतील, कामगार असतील, नोकरदार वर्ग असतील यांना न्याय देण्याचं काम आजही या ठिकाणी आज आमच्या सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून केलं जाते. तरुणांची फळी असेल तर ज्येष्ठांपर्यंत या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी विकास गंगा प्रत्येकाच्या घरोघरी या ठिकाणी पोहोचली पाहिजे या दृष्टिकोनातून काम पाहणारे खरं तर रायगडची मुलूक मैदानी तोप म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदराने बघतो आणि या डीके चषकाला यांनी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्वांचे लाडके शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार सन्माननीय पंडित शेठ पाटील साहेब या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. मी आमच्या सन्माननीय दत्ता कांबळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण माजी आमदार सन्माननीय पंडित शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आज या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी चीफ गेस्ट म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आदरपूर्वक मान सन्मान केलं जात आहे. शब्दालाही कोडं पडावा अशी काही माणसं असतात, शब्दालाही कोडं पडावा अशी काही माणसं असतात. ज्या वेळेला ती आपल्यामध्ये असतात तेवढं किती मोठं भाग्य ते आपल्या सोबत असतात. आज या ठिकाणी या कार्यक्रमाला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी मायेची उपदार करीत आहोत. तसेच या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमचे सन्माननीय रवींद्र पाटील साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. मी या ठिकाणी विनंती करतोय आमचे स्वप्नील पाटील यांना ठीक आहे घे ना पटकन घे. स्वप्नील पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. असलेले मित्रांनो खरेदी विक्री संघ अलिबागचे अध्यक्ष आणि अर्थातच या ठिकाणी मानकुळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सत्यविजय पाटील साहेब या कार्यक्रमाला दरवर्षी येतात आणि दरवर्षी त्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभत असतं. मानकुळेचे माजी सरपंच सत्यविजय पाटील साहेब यांचं स्वागत. रोहित पाटील यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण सत्यविजय पाटील साहेबांचं मनपूर्वक स्वागत करायचं आहे. आमचे मित्र स्वप्नील पाटील यांचे ते वडील आहेत आणि मानकुळेचे माजी सरपंच आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल आणि आमचे आमदार सन्माननीय पंडित शेठ पाटील साहेब यांचे अगदी खास या ठिकाणी आमचे सन्माननीय सत्यविजय पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच या स्पर्धेला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे आणि या पेण पंचायत समितीचे माजी सदस्य आमचे सन्माननीय निलकंठभाई दिवेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा मी या ठिकाणी विनंती करतोय. आमचे रोहन पाटील यांना विनंती करतो की आपण निलकंठभाई दिवेकर पेण पंचायत समितीचे माजी सदस्य यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. ऑनफिल्ड अंपायर असेल तो डिसिजन या ठिकाणी मान्य करावा लागेल. लक्ष असू द्या. लेग बिफोरला रिव्ह्यू नसणार आहे. तसेच आमचे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आमच्या बरोबर या ठिकाणी नेहमी असणारे आमचे सुभाष दादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी राजू कांबळे यांना विनंती करतो की आपण सुभाषजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. विनंती आहे सन्माननीय सुभाषजी पाटील साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं. राजू कांबळे यांच्या शुभास्ते त्यांचं स्वागत केलं जाईल. तसेच या स्पर्धेला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आणखी मान्यवर मंडळी या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. ॲडव्होकेट महेश ठाकूर सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. ॲडव्होकेट महेश ठाकूर साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. तर मी विनंती करतो ओमकार डाकी यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. ॲडव्होकेट महेश ठाकूर साहेबांचं स्वागत केलं जाईल. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. इकडे इकडे ॲडव्होकेट महेश ठाकूर साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा. चार धावा लागले धावफलकावरती आपण पाहतोय.
या ठिकाणी जरूर जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आउटफील्ड खूपच फास्ट, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. स्कोर सांग ना तू. 8 धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहतोय. फुलटॉसला फेकून दिले सरळ. फाईन लीगच्या डोक्यावर आलाय षटकार. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आणखी मान्यवरांचं आगमन होणार आहे. सन्माननीय DYSP अलिबागचे सन्माननीय अरुणजी भोर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होतोय. DYSP अलिबागचे सन्माननीय अरुणजी भोर सर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन या ठिकाणी या स्टेजवरती होईल. तत्पूर्वी मॅचकडे आपण वळणार आहोत. मॅच अटीतटीची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फणस डोंगरी विरुद्ध फणस डोंगरी अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. भूमी 11 एकीकडे आहे तर दुसरीकडे सिद्धिविनायक फणस डोंगरी यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल पाटीलचा हा पायातला चेंडू होता. आपण बघतोय ब्लॉकला पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. इष्टांचा वेध घेणारा चेंडू होता, पण यावेळेला गली क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला गेलाय. ओमकार हरपाल आपण बघतोय या ठिकाणी खेळपट्टीवरती आहे. 1 धाव त्यांनी प्राप्त केली आणि धावसंख्या झाली आहे 15. आपण ओमकार हरपालच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल, अतिशय तुफान बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते ओमकार हरपालची. आणि या पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 15 धावा त्यांनी या ठिकाणी वसूल केल्या गेल्यात. या 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या ठिकाणी या स्टेजवरती येत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. मॅच महत्त्वाची आहे आणि हा DK चषक म्हटला की स्वप्नातही आपण त्याला आठवण येईल अशा पद्धतीचा DK चषक. अनेक दिग्गज खेळाडू या ठिकाणी या मैदानावरती एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतील. हर्षल पाटीलचा पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड द विकेट, हवेमध्ये उडवलाय, सरळ लाभ केलाय, चेंडू जाईल लॉंगॉनच्या डोक्यावर मारलेला. हा अतिशय प्रेक्षणीय दर्जेदार षटकार. अरे बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघतोय 6 चेंडूंचा खेळ झाला, धावा आल्यात 21. ही पहिली इनिंग आहे, 4 षटकांचा सामना आहे, अजून 3 षटक बाकी आहेत. पहिल्या षटकामध्ये जर 21 धावा येत असतील तर तुम्ही अंदाज लावा की धावसंख्या कशी होईल ते. आमच्या सोबत या ठिकाणी आमच्या संदीप भोईर गुणलेखक म्हणून आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि आपण PTC लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी थेट प्रक्षेपण बघतोय. या सामन्यांचं चित्रीकरण केलं जात आहे. क्लिअरिटी अतिशय चांगलं आहे, व्हॉइस अतिशय चांगलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मॅचमध्ये 21 धावा आलेल्या आहेत आणि अद्याप कोणतीही विकेट नाही आहे. फक्त जर बघितलं तर अक्षय जाधवचा 1 षटकार आणि ओमकार हरपालचे 2 चौकार आणि 1 षटकार आणि 1 सिंगल अशा धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. की सुंदर खेळी मैदानावरती पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे क्रीडांगण आहे आणि विशेष करून या क्रीडांगणाचं महत्त्व जर सांगितलं गेलं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी या ग्राउंडचं उद्घाटन केलं गेलंय. त्यांच्या हस्ते या ग्राउंडचं उद्घाटन केलं गेलंय. म्हणजे फक्त जरी नाव घेतलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर तरी अंगाला एक स्फूर्ती येते आणि खेळाला एक वेगळी स्फूर्ती निर्माण होते. म्हणून त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल तेवढं कमी आहे. पेण नगरपालिकेचं हे नगर परिषदेचं मैदान आहे आणि या मैदानावरती अनेक स्पर्धा होत जातात, परंतु अशी स्पर्धा न भूतो न भविष्य अशी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे DK चषक. सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांच्या नावानं असलेला हा DK चषक आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी येतोय चेतन घरत. भूमी 11 संघाकडून चेतन घरत. यावेळेला या ठिकाणी आपण बघतो रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण चेंडू जातोय डीप स्कोअर लेगच्या बाजूला. ओमकार हरपाल लेफ्टीचा आहे, बरोबर, यस लेफ्टी असल्यामुळे तो अर्थात डीप स्कोअर लेगच्या बाजूला चेंडू ढकलला गेलाय. अर्थातच
ऋषभ पंत म्हणून ज्याची ओळख आहे असा हा पेणमधील खेळाडू ओंकार हरपाल फक्त पेणमध्ये नाही तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपली खेळी दाखवणारा ओंकार हरपाल, कर्नाटकला जाऊन आलेला हा खेळाडू आहे. ओंकार हरपालनं एक सिंगल धाव घेतली आहे. कोलकात्याला सुद्धा ओंकार हरपालची खेळी आपण बघितली आहे. म्हणजे अनेक ठिकाणी त्याचा खेळ झालाय. साता समुद्रा पल्ल्याड यावेळेला मात्र या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय, लॉंगॉनला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. सुंदर फिल्डिंग भूमी 11 पणस डोंगरी या संघाकडून पाहायला मिळेल. पुन्हा एक सिंगल मिळाली. या 2 चेंडूंवरती 2च धावा आल्यात. काय गोलंदाजी चालू आहे चेतन घरत याची. 2 चेंडू झाले, 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे टोटल 23 धावा, 23 विदाउट लॉस, बिगर किसी नुकसान पर 23 रन आ चुके हैं. हालांकि ये दूसरा ओवर शुरू है. दूसरी गेंदबाजी करता हुआ, दूसरे ओवर की गेंदबाजी करता हुआ ये गेंदबाज चेतन घरत, बहुत अच्छी गेंदबाजी यहां पर दिखाई देती हुई इस मैदान के ऊपर. फिर एक बार चेतन घरत अगली गेंद लेकर. ओंकार हरपालला फटका खेळायचा होता. बॅटच्या पॉपर पोर्शन मध्ये बॅटवरती चांगला परफेक्ट टायमिंग झाला नाही. खराब फटका मी म्हणेन की इथे कोणतीच धाव नाहीये. चेतन घरत हा हबी होताना पाहायला मिळतोय. तिखट मारा, अगदी परफेक्ट सेटिंग, लेंथ आणि लाईन मध्ये या ठिकाणी चेंडू टाकतोय. एकही चेंडू एक्स्ट्रा नाही. त्याच्यामुळे 3 चेंडू झालेले आहेत आणि फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्यात 3 चेंडूंमध्ये आणि 3 चेंडू बाकी आहेत. 3 टू गो. अतिशय सुंदर. प्रेक्षकांनी सकाळपासूनच हा पॅव्हिलियन भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे या क्रिकेटची काय जादू आहे बघा. सकाळपासूनच या ठिकाणी प्रेक्षकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला ओंकार हरपालचा फटका सरळ जातो. त्या ठिकाणी आपण बघतोय सुमित पाटील याच्याकडे या ठिकाणी चेंडू गेलेला आहे. चेंडूचा थ्रो केला गेला पण एक सिंगलच प्राप्त झाली. चेतन घरतनं खरोखरच काय कमालीची गोलंदाजी केली. इथे रोखलं गेलंय. जसं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 21, पण या दुसऱ्या षटकामध्ये तशा धावा येणार नाहीयेत. कारण जर बघायला गेलो तर 4 चेंडू टाकले गेले, 2 चेंडू बाकी आहेत. या 4 चेंडूंमध्ये 3च धावा खर्च केल्यात आणि 1 चेंडू निर्धाव टाकला गेलाय. बरोबर 12चा भोंगा झालाय. पेण नगर परिषदेचा 12 वाजलेत, पण 12 कोणाचे वाजणार इथे खेळामध्ये बघायचं आहे. हा वाईड बॉल. इथे मी म्हटलं की एक्स्ट्रा चेंडू टाकला. गोलंदाजाचं कौतुक करत होतो, लेकिन कॉमेंटेटर की जुबान काली रहती है हमेशा. हम कहते हैं इथं वाईड बॉल. 1 धाव या ठिकाणी एक्स्ट्रा. पिंट्या शेट चषक झाला होता त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज मिळाला चेतन घरत आहे. यावेळेला हवेमध्ये चेंडू झेल होणार का, तर इथे मात्र या ठिकाणी सुरेख झेल टिपला नाहीये. इथे मात्र मिस फिल्डिंग, क्षेत्ररक्षण फंबल झालं आणि पंच मला या ठिकाणी कळवतात हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. धन्यवाद. या दरम्यान सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन. आदरणीय DYSP अलिबाग सन्माननीय श्री अरुणजी भोर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणे सातत्याने समाजामध्ये कायदा सुशासन टिकवणारे DYSP सन्माननीय श्री अरुणजी भोर साहेबांचं या पेण नगरीमध्ये या DK चषकामध्ये आम्ही करतोय सहर्ष स्वागत. खरं तर आपण पाहत आहे महाराष्ट्र पोलीस आपल्यामधील खरं तर खाकीतले देव माणूस सन्माननीय अरुणजी भोर साहेब यांचे इथे आगमन आणि व्यासपीठावरती कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील. शेतकरी कामगार पक्षाची मुलूक मैदानी तो बघा फणस डोंगरी विपक्ष फणस डोंगरी लढत आहे. ड्रिंक्स ब्रेकसाठी आपण रेडी राहा आणि हा चुरस ही रंगत तुम्ही मैदानामध्ये पाहत आहे. खरं तर आपण पाहिला एका गावचे हे 2 संघ आहेत, पण तो टेनिस बॉलमध्ये जेव्हा एका विभागातील किंवा एका गावातील 2 संघ एकमेकांच्या आमने सामने आले तेव्हा मात्र ठसन क्रिकेट हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. मग ही लढत राहील मैत्रीपूर्ण. जरी एका गावचे 2 संघ असले ठसन क्रिकेटपेक्षा मैत्रीचे संबंध जास्त आहेत या खेळाडूंचे, त्यामुळे चांगली लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. चला आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया. पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन व्यासपीठावर आपण पाहत आहे. या दरम्यान ज्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय ते सन्माननीय DYSP अलिबाग आदरणीय अरुणजी भोर साहेबांचा आम्ही यथोचित मानसन्मान घेत आहोत. स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय समाजसेवक दत्ताशेठ कांबळे यांना विनंती राहील आपल्या पवित्र शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे आणखीन एक सत्कार मूर्ती सन्माननीय DYSP आदरणीय अरुणजी भोर साहेबांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करावा. वक्रतुंड मित्रमंडळ आयोजित DK चषक 1 Man आर्मी 1 रुपयाचं खरं तर डोनेशन न घेता स्वखर्चातून सतत 3रं वर्ष या स्पर्धेचं आणि आपण पाहताय रायगड जिल्ह्यातील अग्रमानांकित अशी स्पर्धा तुम्ही मैदानामध्ये पाहताय. पुढच्या वर्षी
सुभाष खरं तर आपण पाहिलंय 8 महिलांचे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील अशी संकल्पना आहे आमचे दत्ताशेठ कांबळे साहेबांची. इथे सन्मान होतोय खाकी वर्दीचा, हा सन्मान आहे साहेबांच्या कर्तृत्वाचा. मित्र हो, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या DYSP अरुणजी भोर साहेबांसाठी. दमदार असं एक व्यक्तिमत्व. काही क्षणातच या स्पर्धेचे सत्कारमूर्ती सन्माननीय युवासेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय विक्रांतजी भास्करराव जाधव, सन्माननीय कोकण रत्न भास्करजी जाधव साहेबांचे चिरंजीव आदरणीय विक्रांतजी भास्कर जाधव यांचं खरं तर यांचं थोड्याच मध्ये या ठिकाणी आगमन होईल. प्रमुख मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना त्यांचं काही क्षणात तिथे आगमन होईल. आज सुभाष सर खरं ही शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये दत्ता कांबळे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी मान्यवर मंडळी तुम्हाला या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. खरं तर प्रत्येक पक्षाचे सन्माननीय नेते या स्पर्धेला भेट देतात, हे खरं तर वैशिष्ट्य आहे. कोणत्याही एका पक्षाचा झेंडा तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती दिसत नाहीये. असे आमचे समाजसेवक दत्ताशेठ कांबळे यांची ही स्पर्धा DK चषक 2024. यंदा आपण पाहिला 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, ज्यामध्ये खरं तर आपण पाहिला उरण पनवेल पेण अलिबाग खालापूर कर्जत किंबहुना आपण पाहिला टिटवा मांडा कल्याणचा संघ आपण पाहिला या स्पर्धेमध्ये. मुंबईचा घाटला संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला. सुमित पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. ओमकार हरपाल याच्यासाठी चेंडू टाकतोय. हा सुद्धा पेण फडस डोंगरी संघाचा एक गुणवंत खेळाडू आहे. इथे मात्र या ठिकाणी चेंडू परत आलेला आहे. चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी त्या जुन्या चेंडूची मागणी केली जाते म्हणून ओमकार हरपाल इथे थांबलाय. पण आपण बघतोय जर एखादी विकेट गेली तर लेफ्ट साईडने आवाज होतो, एखादा षटकार गेला तर या ठिकाणी राईट साईडने आवाज होतो. दोन्ही डोंगरीचे संघ आहेत, पण बघा सुरस किती या खेळामधली आपल्याला पाहायला मिळते. सुमित पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पार्कवरती. षटकातला पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल खेळून काढलाय. इकडे मात्र या ठिकाणी शतरक्षक तैनात आहेत. शॉर्ट या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी आपण बघतोय एकच धाव मिळेल, सिंगल धाव. त्याला खेळायचं होतं खरं तर समोरला, पण इथे मात्र सिंगल. तुम्हाला थोडा वेळ थांबवतो मी. या स्पर्धेच्या माध्यमातून आज पाहुण्यांची उपस्थिती. मी सर्वप्रथम या स्पर्धेचे मुख्य आयोजक दत्ता कांबळे साहेबांकडे वळतोय. आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सामान्य व्यासपीठावर असलेले माजी आमदार माननीय श्री पंडितशेठ पाटील 36, तसेच अलिबाग DYSP अरुणजी भोर साहेब,
रायगड जिल्ह्यामध्ये माझे जे गुरुवर्य आहेत, मी ज्यांच्यामुळे दत्ता म्हणून, दत्ताचा डीके म्हणून जे आहेत, माझ्या वर्धाहास किशोरबाई धारिया साहेबांचा रायगड जिल्ह्यामध्ये जे कौटुंबिक संबंध असतील ते म्हणजे अलिबाग पाटील साहेबांच्या घराण्यात. मी त्यांचा पाऊल देऊन त्यांची छोटीशी समाजसेवेचा कार्यक्रम करत असतो. ते पण कुठल्या राजकारणात नसून सर्व पक्षीय मित्रांसोबत राहतात. त्यांचा एक मुलगा म्हणून मी असा थोडासा माझा छोटा प्रयत्न आहे. शेठ, मी तुम्हाला दरवर्षी आमंत्रण करतो. काही कारणास्तव तुम्ही आजारी होते 2 वर्षापूर्वी, काही आले नाहीत. कबड्डीच्या मॅचीनं पण आली. यंदा तुम्ही आवर्जून आलात, माझ्या मंडळाला भेट दिलीत, त्याच्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. पंडित शेठ बोलले तर एक डॅशिंग नेतृत्व असं समजलं जातं. मी पंडित शेठला बोलतो, तुम्ही आता यंदा माजी आमदार म्हणून आलात. माझ्या या कार्यक्रमाला येणारा प्रत्येक माजी आमदार हा आमदार झालेला आहे आणि देवाला प्रार्थना करतो की तुम्ही एक आमदार म्हणून पुढे या. हीच विषयाची प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि त्यानंतर आपण बघूया. खरं तर सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील साहेबांकडे त्यांचं मनोगत ऐकायला आम्हा सर्वांना आवडेल. त्या अगोदर प्राचार्य आर के पाटील सर आमचे खरं अमरापूरचे, त्यांच्याकडे आपण बघूया. आज डीके चषक 2024 या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुलूक मैदान तोप आणि शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता आणि समाजाची जाण असणारा त्यागी आणि प्रेमी, सर्वांवर प्रेम असणारे आदरणीय माजी आमदार पंडित शेठ पाटील, DYSP अलिबागचे 42 होर साहेब, खरेदी विक्री संघाचे आदरणीय सत्यविजय पाटील साहेब आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असले या सर्व तालुक्यातील मान्यवर आणि क्रिकेट बंधूंनो, हा एक खेळ आहे आणि या खेळामध्ये आपल्यातले सुप्त गुण जागृत करायचे आहेत आणि ते पुढे पुढे घेऊन जायचं आहे आणि ते पाहण्यासाठी आणि ते तुमचं देदेत यश तुमच्यापर्यंत आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी अलिबागचे माजी आमदार की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये समाजसेवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्यांनी वाचा फोडलीत असे आदरणीय पंडित शेठ पाटील आलेत आणि त्यांचं येणं हे डीके साहेबांसाठी भाग्याचं आहे. डीके साहेब यांनी कोणत्याही प्रकारचं कोणाकडनंही देणगी न घेता या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येक संघ या ठिकाणी प्रामाणिकपणे खेळत आहे आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी कालपासून सर्वजण आपापल्या परीने या ठिकाणी येत आहेत आणि जात आहेत. आणि पंडित शेठ पाटील हे एक त्यातला एक भाग आहेत आणि समाजाची सेवा करत असताना आपल्याला ही सेवा द्यावी या ठिकाणी आल्यात. त्यामुळं त्यांनाही धन्यवाद देऊन त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले भोर साहेब, दत्ता कांबळे, सत्यविजय पाटील आणि मित्र, गेल्या 2-3 वर्षात मला सत्यविजय पाटील यांच्या मुलांनी आमंत्रण दिलं होतं, पण मला काही कारणामुळे येता आलं नाही. मागच्या वेळेला 2-4 दिवसापूर्वी रात्री 10 वाजता हे आमंत्रण घेऊन आले, कारण मी 10 वाजता काही काम करत नाही. पण आज मला आनंद वाटला की एक गरीब कुटुंबातला माणूस जे काम सरकारने करायला पाहिजे, तो पत्रकार आहे कुठे ते बघ, मी काय बोलतो ते घे. जे काम सरकारने करायला पाहिजे आणि एकही रुपया न घेता स्वतःच्या पैशांनी दत्ता कांबळे यांनी मॅचेस भरवल्या, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आमचे अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे पण स्वतःच्या पैशांनी सामने भरवतात. ते क्रीडा स्पर्धा भरवणे, सर्व पक्षांना लोकांना बोलवलं. मला इथे येण्यापूर्वी लोकांनी सांगितलं, अरे पंडित शेठ हे आले ते आले, तर मी त्यांना सांगितलं की मला आमंत्रण दिले म्हणजे मला जायला पाहिजे. पण आज भोर साहेब आहे तिथे. रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच स्पर्धा होत असतात.
पण सगळ्या पैशाचे पैसे घेऊन साहेब भोरसाहेब आमच्या अलिबागला काय असते, सकाळी मला बोलवतात, दुपारी महेंद्र शेठ दळवीला बोलवतात आणि संध्याकाळी छोटम शेठ जे आज फरार आहेत, तुम्ही त्यांना अटक नाही करत, भानगडी झाल्यात ते. पण आज पत्रकार मंडळींकडे माझी मागणी आहे की रायगडचं जे क्रीडांगण गोंधळपाडा इथे आहे, क्रीडांगण बांधलं, रायगड जिल्ह्यातील गरीब खेळाडू पुढे यायला पाहिजेत. पण राज्य सरकारकडे, कारण 2015मध्ये आताचे उपमुख्यमंत्री, त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मी त्यावेळेस आमदार होतो, माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन झालंय. पण आज 2024मध्ये ते क्रीडांगण बंद केलंय. माझी सरकारकडे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मागणी आहे. आमचे नेते भाई जयंत पाटील यांनी विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. पण मला आश्चर्य वाटते की जे जिल्ह्याचं क्रीडांगण आहे त्याला सरकारकडे मेंटेनन्सला द्यायला पैसे नाहीत. असं असताना कोकणाचं दुसरं एक क्रीडांगण माणगाव येथे करायचं, ठेकेदारी घ्यायची आणि क्रीडांगण बंद पाडायचं. तर माझी मागणी आहे की सामाजिक सेवा करणारे लोक, ग्रामस्थ, हे रायगड जिल्हा कबड्डीचा सर इथे आमच्या इथे स्पर्धा मोठ्या भरवत असतात. पण जिल्हास्तरीय सरकार, जनता आपल्या दारी याच्यासाठी करोडो रुपये खर्च करतं. सर लक्षात घ्या, कुठले आले होते ना माणगावला मंत्री, पण क्रीडा स्पर्धा घेत नाहीत शासन आपल्या दारी. मी दत्ता कांबळे यांना विनंती करीन की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांची नजर ही ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे आहेत. तू एकट्या पैशांनी खर्च करशील ते ईडी येईल आणि कधी तुला घेऊन जाईल ते काय सांगता येत नाही. पण बरं साहेब इथे बसलेत, पण पोलीस जरी गोड बोलत असले तरी पोलीस असतात, ते शेवटी त्यांच्या जातीवर जातात. तर मी निश्चित सांगतो, जो खर्च करेल तो इन्कम टॅक्सला दाखव, म्हणजे भविष्यात त्रास होता कामा नये, ह्याचा भाग म्हणून मी बोललो. पण रायगड जिल्ह्यामध्ये आताचे जे SP आहेत यांनी जिल्ह्यामध्ये एक चांगलं काम केलंय. खऱ्या अर्थाने पोलीस स्टेशनकडे कोणाचं लक्ष नव्हतं, पण अद्यावत पोलीस स्टेशन रंगरंगोटी करण्याचं काम आणि त्यांनी केलंय. रायगड जिल्हा हे भाताचं कोठार होतं, पण आता ड्रग्सचं कोठार आहे. गावोगावी ड्रगचे कारखाने. भोरसाहेब तुम्हाला जबाबदारी मोठी आहे. तरुण पिढी ह्या व्यसनाधीन झालेली आहे, त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल ठेवायचा आहे. मी आज DK साहेबांना धन्यवाद देईन की ते माझे मित्र किशोर धारिया यांचे सहकारी आहेत. जसं किशोर धारियावरती लक्ष देतोस तसं माझ्यावर पण लक्ष ठेव. आपल्या 2024ला मुंबईला जायचं आहे, लक्षात आलं का तुझ्या? आता तू सांगितलं म्हणून मी बोलतोय काय. पण एक लक्षात घ्या, आज रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीचे आमदार आहेत, खासदार आहेत. या क्रीडांगणाला भारतरत्न, पत्रकार ऐक मी काय बोलतो ते, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं नाव दिलेलं आहे. पेण नगरपालिका ही गरीब आहे, येथील आमदार गरीब आहेत. पण माझी DK ग्रुपला विनंती आहे की तात्काळ ते नाव तुम्ही बदला आणि खऱ्या अर्थाने भारतरत्न सचिन तेंडुलकर जो क्रिकेट खेळाडूंचा आत्मा आहे त्याचा असा अनादर होता कामा नये. एक तर मी नगरपालिकेला सांगतो की तुम्ही तात्काळ ते नाव चांगलं करा, ते प्लॅस्टिकमध्ये करा. म्हणजे ठीक आहे साहेब, कारण निवेदकांनी सांगितलं सामाजिक काम करणारे लोक आहेत. या ठिकाणी मी आलो होतो, पेण कृषी उत्पन्न बाजार समिती. भोर तुम्ही पण लक्ष ठेवा, कुठल्याही क्षणी पडायच्या स्थितीत आहे.
पण राज्य सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. इमारत पडल्यानंतर पोलिसांना त्रास, प्रेत काढा मग 5-5 लाख रुपये द्या. त्याच्यापेक्षा अगोदर ती खाली करायला पाहिजे. मी पेण नगरपालिकेच्या आता हे आहे ना ठाकूर प्रशासकांकडे मागणी करतो की या स्टेडियमला रंग द्या. या पेण नगरीमध्ये DK साहेबासारखे राजू पिचिका पण मोठे उद्योगपती आहेत. सगळी जिल्ह्यातली कामं ते करत असतात. त्यांच्याकडे पण मागणी करतो कलर आणि राजू पिचिका आणि DK यांनी लावावा, म्हणजे आम्ही पुढल्या वर्षी येऊ. ते हे होईल. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की पुढच्या वर्षी टेनिस आपले सीझनचे स्पर्धा भरवा, कारण टेनिसला काय देशाची मान्यता नाही. बरोबर आहे. DK यांना धन्यवाद देईन. साहेब, मॅच खेळायला 22 खेळाडू लागतात. आताचे राजकारणामध्ये सगळे खेळाडू एकाच पक्षात चाललेत, दुसरी टीमच नाही. जो उठते तो BJPत जातोय, जो उठते तो शिंदे सेनेत जातोय. म्हणून दुसऱ्या टीमची जबाबदारी माझ्यावरती आहे. लक्षात आलं का तुमच्या? लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे. इथे बरेच लोक येऊन गेले, त्यांचे काय शालबिल घेऊन गेले, पण कोणाचंच लक्ष सचिन रमेश तेंडुलकर यांच्याकडे गेलं नाही. याच्यासाठी पंडित शेठ आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यामध्ये श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेचा आवाज जो कोण उठवत असेल, जे सध्याचं सरकार आहे हे रायगड जिल्ह्यातील गरीब लोकांच्या जमिनी त्यांना फुकटात पाहिजेत आणि अदानी आणि रिलायन्स यांच्या दावणीला पाडणारे आहेत. पण या रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे, पण रिलायन्स असेल, JSW असेल, पण रायगड जिल्ह्याचं क्रीडांगण की तिथे पैसे नसल्यामुळे अशा सुविधा नाहीत. मी पुन्हा एकदा DK ग्रुपला धन्यवाद देतो. त्यांच्याकडे असे पैसे वाढून देत. बरं, मी काय बोलतो लक्षात घे. पण नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. आता 2024ला काय होईल ते काय सांगता येत नाही, कारण इंडियाची टीम आता मैदानात आहे. मी पुन्हा एकदा पुढच्या वर्षी मला बोलवा, मी असलो तर निश्चित येईन. पुन्हा एकदा भोर साहेबांना पण धन्यवाद देतो की रायगडचं पोलीस प्रशासन हे 75% चांगलं काम करतं, 25% राजकीय दबावात काम करतं. माझी त्यांना विनंती आहे हो की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष टिकला पाहिजे. नागरिकांना वाटलं पाहिजे की आम्ही सत्तेत आहोत म्हणून कायदा हातात घेण्याला पाहिजे नाही. मला आठवतंय की आप्पासाहेब धारकर यांच्या निवासस्थानी काही लोकांनी बोर्ड तोडला आणि फेसबुकला टाकला, पण पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा नोंदला नाही. सर्वसामान्य माणसाला चांगलं जीवन जगला यायला पाहिजे. लोकशाहीमध्ये आमदार कोण होईल, खासदार कोण होईल हे जनता ठरवेल, पण पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये 100% काम करावं. मी पुन्हा एकदा DK ग्रुपला धन्यवाद देतो का त्यांचे काय पैसा भरपूर लोकांकडे आहे, पण पैसा खर्च करायची दानत DK यांना आहे. मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देऊन माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघतोय की धावसंख्या झाली 51. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 गडी बाद झालेले आहेत. 51 धावा. अतिशय सुंदर शब्दामध्ये मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय सुंदर भाषण या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा एकदा मॅचकडे. या षटकातला पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल असेल सुयश भट याच्यासाठी. सुयश भटचा हा चेंडू या फटका आपण बघतो या ठिकाणी खेळून काढलाय ऑफ साईडला, पण मात्र एक सिंगलच प्राप्त झाली, रोखून धरलं गेलं हे वारूला. या ठिकाणी आपण बघतोय की आधीच्या इथे जर आपण बघितलं तर 49 धावा आधी होत्या, पण इथे मात्र पुन्हा हळूहळू होईना धावसंख्येमध्ये भर पडली गेली आहे आणि 52 धावा या ठिकाणी धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चला नेक्स्ट मॅच टीम रामवाडी आणि एका बाजूने दादर. टॉससाठी रिपोर्टिंग करा. खरं तर प्रत्येक क्रिकेट रसिकाला वाटत होतं या स्टेडियमला जो नाव आहे सचिन रमेश तेंडुलकर पावले त्याच्या पुढे भारतरत्न हे नाव जोडलं जावं, कारण वयाच्या 16 वर्षीय मराठमोळ्या तरुणाने खरं तर क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आज तागायत क्रिकेटचा देव म्हणून त्यांना संबोधलं जातं. आणि ती दुर्दशा आता खरं तर आम्हालाही देखील पाहत नाही आहे या स्टेडियमची. त्यामुळे लवकरच त्याच्यामध्ये देखील तुम्हाला सुधारणा पाहायला मिळेल. आणि फार दूरदृष्टी असणारं हे नेतृत्व सन्माननीय पंडित शेठ पाटील साहेबांनी ही खंत व्यक्त केली आहे, ही स्वाभाविक असायला हवी. आणि आपण पाहत आहे अतिशय आक्रमक आणि जबरदस्त असं हे व्यक्तिमत्व
आज आपण त्यांचं या ठिकाणी आगमन पाहत आहे. आर के पाटील साहेब आमचे खरं तर पिंट्या शेठ पाटील स्मृती चषकाचे आयोजक. नुकतीच त्यांच्या माध्यमातून अमरापूरमध्ये स्पर्धा पाहिली. खरं तर स्कोर धावा फलकावरती आहे. 52 वरती चौथी विकेट या ठिकाणी गेलेली आपण पाहतोय. ही रनआउटच्या स्वरूपात डायरेक्ट हिट केला गेला आणि धावा झालेल्या आहेत 52. 53 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. 53 टू विन. त्रेपन्न धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. आपण बघतोय भूमी 11 संघानं नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला होतं. त्यावेळेला सिद्धिविनायक पेण फडस डोंगरी संघ या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना ओंकार हरपालची बॅटिंग आपण जर बघितली तर त्यांनी या ठिकाणी 29 धावा गोळा केल्या होत्या. त्याच्यामध्ये 4 चौकार 1 षटकार खेचला गेला होता आणि 29 धावा गोळा केल्या. त्याच्यामध्ये अक्षय जाधवची खेळी 11 धावा. धन्यवाद साहेब. खरं तर आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला आणि अलिबागमध्ये सध्या चॅम्पियन लीग सुरू आहे. अलिबागचं क्रिकेट आणि त्या क्रिकेटला खरं तर वैभव प्राप्त व्हावं यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून प्रशांतजी नाईक स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून अलिबागची एक मोठी स्पर्धा चॅम्पियन लीग सध्या अलिबागमध्ये सुरू आहे आणि सन्माननीय पंडित शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन. शेतकऱ्यांचं भूमिपुत्रांचं कणखर नेतृत्व, शेतकरी कामगार पक्ष, अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचं गमक असं म्हणतात आणि खरं तर दमदार योगदान त्यांचं राहिलं या समाजासाठी. त्यांचं पुन्हा आपण इथे आभार व्यक्त करूया. जाऊया मॅचकडे. हॅलो, आपण बघतोय की 52 धावा झाल्या. 53 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलं गेलंय. त्या अर्थातच या ठिकाणी भूमी 11 पेण फडस डोंगरी संघासमोर या ठिकाणी हे आव्हान असणार आहे. कितपर्यंत या ठिकाणी मजल मारली जाईल तर 53 धावा विजयासाठी आहेत. 24 चेंडू असणार आहेत. या 24 चेंडूंमध्ये 53 धावा गोळा करायच्या आहेत. समीकरण तसं जर बघितलं तर सोपं समीकरण आहे की इतकं मोठं सुद्धा म्हणता येणार नाही, पण गोलंदाजानं टिचून गोलंदाजी केली तर समीकरण जड सुद्धा होऊ शकतं. येणाऱ्या सर्वांचंच लक्ष या मॅचकडे आहे. अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. पण पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झाले. दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. मायक्रोफोनमध्ये सुद्धा या ठिकाणी बदल होईल. तर मायक्रोफोनवरती या दुसऱ्या सत्रासाठी आवाज असेल आमचे मित्र साथी समालोचक रोशन पाटील सर. पण पुढच्या मॅचसाठी टॉससाठी याचे दोन्ही कॅप्टनना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी याचे पत्रकार विजय मोकल सर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती कृपया आपण या ठिकाणी कॉमेंट्री अतिथी कक्षामध्ये येऊन आपण आसन व्हायचं आहे. मी टॉस बॉक्सवरती जाणार आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी दुसऱ्या सत्रासाठी आपण या ठिकाणी बघतोय आमचे रोशन पाटील सर. चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. चषक ठेवलाय आमच्या पेन शहरात. धन्यवाद डीजे. चला सुपर 8ची अंतिम लढत आहे. विनंती राहील दादर नीलकंठ 11 दादर आणि एका बाजूने आपण असेल टीम रामवाडी. चला आपण टॉससाठी दोन्ही कॅप्टन या. चला रामवाडीचे कॅप्टन कृपया आपण यायचं आणि दादर संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स वरती यायचं. लगेचच ठिकाणी नाणेफेक केलं जाणार आहे. दोन्ही कॅप्टनना माझी विनंती आहे. रामवाडीचे इथे कॅप्टन आलेले आहेत. दादर संघाचे कॅप्टन आपण कुठे असाल तर कृपया आपण टॉस बॉक्स वरती लवकरात लवकर या ठिकाणी हजर व्हा. काही क्षणातच या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्माननीय पाहुणे, युवकांचे प्रेरणास्थान, तरुण तडफदार असं नेतृत्व, आदरणीय युवासेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य सन्माननीय विक्रांतजी भास्करराव जाधव यांचं या ठिकाणी काही क्षणात आगमन होत आहे. भास्करराव जाधव साहेबांचे चिरंजीव आणि एखादर रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे आणि त्यांचं या ठिकाणी काही क्षणात आगमन होईल. त्याचबरोबरने ACP उरण सन्माननीय धनाजी क्षीरसागर साहेब यांचं इथे आगमन होईल. सर मंडळाचे सभासद आपण ड्रॉची नाव नोंदणी चालू ठेवा. दादर टीमचे कॅप्टन कृपया आपण लवकर या. 2 सदस्य या खुर्च्या घेऊन बसा टेबलवरती. नाव नोंदणी सुरू करा. आपल्या सर्व या ठिकाणी प्रेक्षकांची नावं लिहून घ्या. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. बघा, प्रेक्षकांना स्पोर्ट्स सायकल आहे. आपली नाव नोंदणी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला टेबल लावले, तिथे आमचे सदस्य बसतील, त्यांच्याकडे करा. तुमचं नाव आणि गाव आणि एकाला एकच चिठ्ठी द्यायची आहे. डबल आढळली तर त्याला ते पारितोषिक दिलं जाणार नाही आहे. आपली नाव नोंदणी करा आणि शेवटला बक्षीस वितरण सोहळ्याच्या वेळेला मात्र तो ड्रॉ ओपन केला जाईल आणि जो हजर असेल त्याला ती सायकल दिली जाईल. हॅलो, दादर संघाचे टीमचे कॅप्टन कृपया आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. इथे आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्सवरती हजर व्हायचं. रामवाडीचे कॅप्टन आलेले आहेत. दादर संघाचे दादर टीमचे कॅप्टन आपण कुठे असाल तर कृपया लवकर या. इथे पाहुणे सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या हस्ते नाणेफेक केलं जाणार आहे. मान्यवर उपस्थित आहेत. तर कृपया आपण दादर टीमला विनंती असेल, कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्सवरती या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आपण सन्माननीय DYSP अलिबाग आदरणीय अरुणजी भोर साहेबांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. खाकीतले देव माणूस
आणि त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांनी स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी वक्रतुंड मित्रमंडळ आणि संपूर्ण आयोजक स्वतः समाजसेवक दत्ताशेठ कांबळे यांच्या वतीनं आपलं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. चला निवृत्ती दादा आपला कॅप्टन टॉसला पाठवा, टॉस केला जाईल. सुभाष सर, दादर आणि रामवाडी टॉस घ्या आपण. जाणताराचा दादर, पुन्हा एकदा मी या ठिकाणी विनंती करतोय की आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे आणि तसेच या ठिकाणी रामवाडीचा राजा संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपण टॉससाठी यायचं आहे. प्लीज जरा लवकर या, पुढील खेळाला खरं तर सुरुवात होते. हॅलो, चला बच्चे पार्टी आपण इथे बाजूला या, चिल्लर पार्टी इथे इथे टेबल आहे बघा, इथे बाजूला, आतमध्ये कोणी यायचं नाही. हो दादा, तुम्ही देखील बाहेर चला. नाव नोंदणी बाहेरून केली जाईल, सर्वांनी लेफ्ट साईडला या. चला आता सायकल कोणाला मिळेल संध्याकाळी बघा, तुम्हाला संध्याकाळपर्यंत थांबायचं आहे, घरी गेलं तर मिळणार नाही आहे. बरं, इकडे टॉस करतोय आपण, खेळाला तिकडे सुरुवात सुद्धा झाली आहे. पण तत्पूर्वी माझ्यासोबत या ठिकाणी आमचे नगरसेवक निवृत्ती पाटील माझ्यासोबत आहेत आणि जाणताराचा दादर संघाकडून नशीब या ठिकाणी माझ्यासोबत आलेला आहे. तर नाणेफेक केला जातोय, कॉलिंग केलं जाईल. कोण मागतोय? तू मागतोस? क्या बात आहे. काटा छापा. ओके, पहिल्या बॉलवरती सुरुवात चांगली केली आहे बंटी घरत या खेळाडूने, षटकार लगावलाय उदय गद्रेवरती. रामोडी टीमनं नाणेफेक जिंकलेला आहे. काय सर निर्णय असणार आपला? निवृत्ती पाटील माझ्यासोबत आहेत. निर्णय थोडा 2 मिनिटात सांगतो, प्लेयर लोकांना थोडं विचारतो. मोस्टली हां टीम आहेत, पण आता कॅप्टन आहे, पण त्यांचा थोडा सल्ला घेणं पण गरजेचं आहे ना, कारण खेळायचं आहे 11 जणांना आपल्याला. आता तुम्ही या ठिकाणी खरं तर रामवाडीमधून खेळताय, पण समोरची टीम सुद्धा आपल्याच गावची आहे, आपल्या विभागातली. खरं तर तुम्ही सुद्धा तिकडे नेतृत्व केलेलं आहे, तर काय सांगाल? समोरच्या टीममध्ये सर्व उत्कृष्ट बॅट्समन आहेत, उत्कृष्ट गोलंदाज आहेत, नावाजलेले आहेत, तालुक्यामध्ये खेळतात. बादल आहे, नशीब आहे, त्याच्यात अतुल ठाकूर आहे, राम आहे गोलंदाज, परत आमचा एंडीबाई आहे. हे असे चांगले उत्कृष्ट प्लेयर आहेत आणि सध्या त्यांचा गाजाबाजा चांगला तालुक्याच्या बाहेरसुद्धा आहे, आपल्या जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा गेलेला आहे आणि ते बरेच ठिकाणी त्यांनी फायनल्स मारलेले आहेत आणि त्यांच्यासमोर आता आम्हाला खेळायचं आहे. बघू, आम्ही पण जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. सुभाष सर असं म्हणतात, काही जणांनी काळ गाजवलेला असतो, काही जण गाजवत आहेत आणि काही जण गाजवणार आहेत. त्यापैकी निवृत्ती दादा आहेत. फार पूर्वीपासून क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम आणि आक्रमक खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिली. बघा मैदानामध्ये आता खरं तर या ठिकाणी ठस्सन क्रिकेट पाहायला मिळतो आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होतोय सन्माननीय युवा सेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांतजी भास्करराव जाधव साहेबांच्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होतोय. कोकण रत्न आदरणीय आमदार भास्करराव जाधव यांच्या चिरंजीव सन्माननीय विक्रांतजी भास्करराव जाधव यांचं या ठिकाणी काही क्षणातच या मंचकावरती आगमन होतोय. दमदार असं खरं तर हे व्यक्तिमत्व, थोड्या वेळामध्ये त्यांचं आगमन होईल. मैदानामध्ये उदय गद्रे वर्सेस मैदानामध्ये बंटी हे बॅटल सुरू झालंय. आतापर्यंत 7 धावा आल्या. हाफ ट्रॅकर शॉट ऑन पूल करायचा दबाव आहे दोन्ही खेळाडूंवरती, दोन्ही संघांवरती प्रचंड दबाव. खरं तर एकाच संघाचे 2 भाग झाले आणि आपण पाहत आहे खरं तर हा संघ, आपण पहिला दोन्ही संघ रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये खेळतात. फार पूर्वी आपण शाळेमध्ये अभ्यासामध्ये एक धडा असायचा, 4 भाऊ, 4 भावांकडे एक एक काठी दिली की सहज ती तुटते, परंतु 4ही काट्या एकत्र केल्या की तोडताना मात्र त्या ठिकाणी ते सहज तुटत नाही. त्याला म्हणतात युनिटी, एकी. फार महत्वाची आहे. हाफ ट्रॅकर बंटी करत शॉट ऑन पूल, पॉवरफुल, ब्युटिफुल षटकार आलाय भूमी 11 पनसडोंगरी टीमला. नाही तो कम रुबाब त्याचा मोठा, रुबाब त्याचा मोठा, रुबाब त्याचा मोठा. ये दत्ता कांबळे नावाचा. धन्यवाद. खरं तर सुभाष सर आपण पाहत आहे आज भूमी 11 हे नाव नसून ब्रँड तयार झालंय. कारण आपण पाहिला रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये निलेश दादा पाटील जे आमचे खरं तर सिनियर व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून आज या खेळाडूंना हक्काचं प्लॅटफॉर्म मिळालं आहे. अनेक स्पर्धांमध्ये ते आपल्या संघाला सहभागी करतात आणि त्याच गावचे हे 2 संघ. बंटी इथे आपण पाहता ऑन साईडमध्ये मोठा फटका एक्झिक्यूट करायचा आहे. खरं तर आता हा खेळ आहे भावनांचा. इथे आपण पाहिलं दोन्ही संघाच्या समर्थकांच्या भावना जोडल्या गेल्या या मॅचमध्ये, परंतु कोणीही जिंकू द्या कोणीही हारू द्या, जिंकेल पनसडोंगरी गाव.
कोणीही संघ हारला तरी हारणार फणसडोंगरी आणि जिंकला तरी फणसडोंगरीच जिंकणार. त्यामुळे आपण या ठिकाणी जल्लोष करा, काही करा, पण एकमेकाच्या भावना दुखावतील असं कोणतेही कृत्य त्या ठिकाणी करू नका. उदय तयार, पुन्हा एकदा लाऊड अपील, प्रचंड दबाव क्रिएट करायचा आहे. फिल्डिंग टीम, चला आपण जास्त दबाव क्रिएट करू नका, नो आर्ग्युमेंट, लक्ष असू द्या. चला बंटी घरत हा देखील एक चांगला करता मला शिस्तप्रिय खेळाडू आहे आणि उत्तम खेळाडूचे दर्शन त्यांनाही द्यावं लागेल. कधी कधी एकाचा डिसिजन पंचांच्या देखील निदर्शनास येत नाही आहे, त्यामुळे आपण खेळाडू त्यांनी देखील तो डिसिजन देण्याचा प्रयत्न करावा. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर नुसतेच महान खेळाडू झाले नाही आहेत, तर त्यांचा असणारा नेचर, त्यांचा स्वभाव या गोष्टी देखील फार महत्त्वाच्या होत्या. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, ड्रामा संपला. पहिल्या षटकाचा 13 धावा आल्या, टार्गेट 53च आहे. आता येणाऱ्या 18 मध्ये करायच्या मैदानाच्या आतमध्ये भूमी 11 फणसडोंगरी टीमला तब्बल 40 धावा, बिनबाद 13 आल्या. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही मैदानामध्ये पाहताय. साऱ्यांना वाटतोय नवल दोस्ती यारीचा हाई कैवारी, साऱ्यांना वाटतोय नवल दोस्ती. धन्यवाद. 18 चेंडूमध्ये 40 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. 13.33 हा रिक्वायर्ड रन रेट आहे. फणसडोंगरी ओमकार हरपालच्या संघाला कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीचे आघाडीचे खेळाडू झटपट बाद करावे लागतील. टॉम पवार, बंटी घरत, हर्षल पाटील, सुमित हे खरं 4 आघाडीचे खेळाडू प्रचंड आक्रमक आहेत. खरं तर निलेश दादा पाटील यांचं एक स्वप्न आहे की आपल्या खेळाडूतील एका संघातील एखाद्या खेळाडूला खरं तर 2 व्हीलर बाईक मिळावी एखाद्या स्पर्धेमध्ये, हे त्यांचं स्वप्न आणि सातत्याने कुठेही स्पर्धा असेल तर त्यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. ओमकार हरपल आपण पाहिला, रायगडचा रिषभ पंत आहे. नरेश सावंत बॉलिंग मार्क मध्ये आल्या त्यांचं स्वागत करायचं आहे. झेल सुटलाय, दबाव, प्रेशर या मॅचच्या दरम्यान आपण पाहताय फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये झेल सोडतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक संजय भोईर हा खेळाडू. बघा किती दबाव आहे, प्रचंड दबाव या ठिकाणी पाहायला मिळाला खेळाडूच्या वरती. झेल सुटला, जीवनदान मिळालं टॉम पवारला, जो सुरुवातीला जेव्हा संघ एक असायचा अगदी 5व्या-6व्या क्रमांकावरती यायचा आणि इम्पॅक्ट टाकायचा सामन्यामध्ये. परंतु सध्याच्या घडीला भूमी 11 फणसडोंगरी संघाची हे 2 खेळाडू रन मशीन आहे, अतिशय विध्वंसक असे फलंदाज आहे आणि त्यांना तुम्ही जीवनदान देताय. येणारा काळ वेळ ठरवेल या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. 1 रन मिळाली या बॉलवरती, झेल सुटला टॉम पवारचा. समीकरण म्हणलं 17 मध्ये 39 असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. जबरदस्त मॅच, बिग बॅटल या ठिकाणी तुम्ही पाहणार आहात. सन्माननीय पाहुण्यांचं आगमन काही क्षणातच या व्यासपीठावर होत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा युवा सेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय विक्रांतजी भास्करराव जाधव साहेबांचं आगमन थोड्याच वेळामध्ये तुम्हाला या व्यासपीठावरती होताना पाहायला मिळेल. सन्माननीय पाहुण्यांचा आगमन आपण इथे पाहताय. काही क्षणातच आमचे सर्व आयोजक सन्मानपूर्वक त्यांना या व्यासपीठावरती तुम्हाला घेऊन येताना पाहायला मिळतील. जबरदस्त मॅच, प्रत्येक क्षणाक्षणाला मात्र तुम्हाला खरं तर आपण पाहिला दबाव, प्रेशर या गोष्टी पाहायला मिळतील. परंतु अशा प्रेशर कंडिशन मध्ये जो खेळाडू किंबहुना जो संघ या वर्तमान स्थितीमध्ये आत्मविश्वासाने खेळ करेल त्या संघाचा राहील विजय. नरेश सावंत अनुभवी खेळाडू, त्याच्या वरती प्रहार, नटरंग स्टाईलने डाव्या यष्टीवरचा बॉल उडवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. जबरदस्त मॅच. बंटी घरत हा खेळाडू पिंट्या शेट पाटील स्मृती चषकामध्ये मालिकावीर राहिला होता. अप्रतिम फलंदाजी या खेळाडूने केली आणि सध्याच्या या सामन्यामध्ये निर्णायक मॅच मध्ये मात्र आता त्याने जबाबदारी घेतली आपल्या स्वतःवरती. नरेशला हवा विकेट, ओमकार हरपलच्या संघाला हवा विकेट, क्षमता आहे नरेश सावंत यांच्याकडे. अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा सफल झाले. बघा हताश, लेग स्टिकच्या थोडा बाहेर बॉल चाललाय, थोडा आतमध्ये असता तर कदाचित त्या ठिकाणी खेळाडू त्रिफळाचीत झाला असा, परंतु इथे जर तरला महत्व नाहीये. वाईटची एक्स्ट्रा रन मिळाली, धावसंख्येत झाली वाढ
एकूण धावा आल्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे तब्बल 21. शुभ आकडा 21 वरती पोहोचलाय या ठिकाणी भूमी 11 फणस डोंगरी संघ. 21 धावा धावफलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये. अजूनही आपण पाहिला भरपूर मोठा प्रवास 53 रनचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या 15 बॉलमध्ये 32चं समीकरण या ठिकाणी आपण पाहत आहे. वॉट अ मॅच, जबरदस्त ही खरं तर लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. उत्कंठावर्धक या ठिकाणी या लढती तुम्ही पाहताय. रायगड ठाणे ही प्रेक्षणीय लढत आपण अनेक वेळा पाहिली, परंतु सध्या एका गावचे दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळा. दोन्ही संघांचे पाठीराखे या ठिकाणी चेअरअप्स करत असताना निलेश पाटील भूमी 11 फणस डोंगरी संघाचे पुरस्कर्ते, एका बाजूला ओमकार हरपालचा संघ. या दोन टीमच्या दरम्यान ही लढत अप्रतिम असा खेळ तुम्ही पाहताय. 22 धावा या धावफलकावरती आल्या. धावा बनवायच्या आहेत या मॅचच्या दरम्यान. इथे लॉक केलाय टॉम पवार, त्याला दिलं जीवनदान. आता तो झाला आक्रमक लॉंग ऑनच्या वरून एक्साइटिंग द पॉवर, बॉलला पाठवलं सीमा पार, षटकार. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय विक्रांतजी भास्करराव जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन या ठिकाणी होताना आपण पाहत आहे. सन्माननीय सत्कार मूर्ती 80% समाजकारण, 20% राजकारण, रुबाबदार आणि दमदार असं करतं युवा तरुण तडफदार व्यक्तिमत्व विक्रांतजी जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन. मराठा देतो का मेळ बाबा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ही खरं तर शिवसेना पक्षाची संकल्पना आणि बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आदरणीय विक्रांतजी जाधव साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन. दत्ताशेठ कांबळे स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहता, त्यांच्या बरोबरीने सन्मानपूर्वक त्यांना व्यासपीठावर घेऊन येतील. खरं तर सन्माननीय आमदार कोकण रत्न भास्करराव जाधव साहेबांची उपस्थिती आपण सातत्याने या स्पर्धेला पाहिली. जेव्हा त्या या परिसरामध्ये येतात तेव्हा दत्ता कांबळे साहेबांना ते आवर्जून त्या ठिकाणी नक्कीच भेट देतात आणि त्यांना नक्कीच सन्मान त्यांच्या बाजूने दिला जातो. आणि आज सन्माननीय त्यांचे चिरंजीव भास्करराव जाधव साहेबांचे चिरंजीव विक्रांतजी जाधव साहेबांचं आगमन. आणि तसेच या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उरणचे एसीपी सन्माननीय एसीपी साहेब धनाजी क्षीरसागर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषदेचं ज्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे असे सन्माननीय विक्रांतजी भास्करराव जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. डॅसिंग नेतृत्व युवा सेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून ते या ठिकाणी पद भूषवत आहेत. मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. चला लवकर पाडी घेऊन चला मैदानामध्ये. 28 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती लागले. अजूनही 12 मध्ये करायच्यात 25. बिग फाईट दोन टीमच्या दरम्यान ही लढत अप्रतिम हाय व्होल्टेज असा हा ड्रामा तुम्ही मैदानामध्ये पाहता. दोन टीमच्या दरम्यान कोण जिंकणार हा सामना. भूमी 11 फणस डोंगरी की ओमकार हलपालचा फणस डोंगरी संघ. जिंकणार तर फणस डोंगरी, हारणार देखील फणस डोंगरी. परंतु इथे अस्तित्व हे पणाला लागलंय. टस्सन क्रिकेट, टॉम पवार, बंटी घरत हे दोन विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त भूमिका साकारत असताना आज स्पर्धेचा अंतिम दिवस. खरं तर आपण पहिला तिसरं पर्व ज्यावरती आहे आम्हा तमाम पेणकरांना गर्व अशी ही डिक्की चषकाची स्पर्धा. खरं तर कोणत्याही प्रकारचं डोनेशन न घेता वन मॅन आर्मी समाजसेवक दत्ताशेठ कांबळे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन 3 वर्ष आपण पाहत आहे. रायगड जिल्ह्यातील अग्र नामांकित अशी ही स्पर्धा म्हणजे डिक्की चषक 2024. भूमी 11 फणस डोंगरी संघ आपण पाहता 12 मध्ये 25. यंदाचा तिसरा हंगाम. पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये तुम्हाला खतर आपल्या सर्व खेळाडूंसोबत महिला क्रिकेट संघ तुम्हाला 8 पाहायला मिळतील. विनामूल्य त्यांना एंट्री या स्पर्धेमध्ये दिली जाईल. 8 महिलांचे संघ देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभागी होताना पाहायला मिळतील अशी खरं तर संकल्पना आहे आदरणीय दत्ताशेठ कांबळे साहेबांची. समाजसेवा ही ईश्वर सेवा मानणारे आजच्या घडीला आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं दमदार योगदान राहिलंय असे दत्ता कांबळे साहेब. मगाशी आपण पाहिला सन्मान्य माजी आमदार पंडितशेठ पाटील साहेबांनी देखील सांगितलं शून्यातून विश्व कसं निर्माण करावं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे समाजसेवक
दत्ता कांबळे साहेब. असं म्हणतात श्रीमंती आली की खरं तर माजू नका, गरिबी आली की लाजू नका, असं आपण नेहमी सांगत असतो. सातत्याने प्रत्येक गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून येणारा एक दमदार नेतृत्व म्हणजे दत्ता कांबळे साहेब. या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, कोविड काळामध्ये आपण त्यांची कामगिरी पाहिली, अनेक वेळा आपण पाहिला प्रशासकीय विभागांना देखील त्यांच्या माध्यमातून बऱ्याच सोयीसुविधा स्व खर्चातून पुरवण्यात आलेल्या आहेत. असं हे व्यक्तिमत्व दत्ता कांबळे साहेब. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, विनंती राहील. मी या ठिकाणी विनंती करतो सर्व ओमकारच्या संघाच्या खेळाडूंना आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. फणस डोंगरी विपक्ष फणस डोंगरी अशी लढत मैदानामध्ये आहे. 12 बॉल 25. ओमकार हरपल की टॉम पवार. भूमी 11 फणस डोंगरी संघाने जर का हा सामना जिंकला तर संघाचे पुरस्कर्ते A1 क्वालिटीचे पॅकर निलेशदा पाटील यांच्याकडून 12 खेळाडूंना ब्रँडेड शूज दिले जातील. ॲसिकचे खरं ब्रँडेड शूज या 12 खेळाडूंना निलेशदा पाटील यांच्या माध्यमातून दिले जातील. ही घोषणा आम्ही इथे करतोय, परंतु इथे जिंकायचं आहे, इथे लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे. आणि या मॅच मध्ये कोण जिंकणार? बॉलिंग मार्क मध्ये आला गोलंदाज सूरज पारंगे, ज्याने खरं तर चिंचपाडा संघाच्या अगेन्स्ट 6 चेंडूमध्ये 9 धावा करून दिल्या नव्हता. असा गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून देईल का ओमकारच्या टीमला? पहिला बॉल ऑन साइड मध्ये फटका गॅप मध्ये आहे, बॉल चाललाय, 1 बाउन्स इनटू द फॅन्स, आलाय चौकार. अशी बॅटिंग पाहायला मिळाली. आत्मविश्वासाचा अभाव म्हणजे खरं तर अपयशाचं पहिलं कारण आहे. तुमच्याकडे जर का सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर जगाच्या पाठीमध्ये कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. हे वाक्य होतं, कधी प्रेरणादायी वाक्य होतं वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं. आत्मविश्वास आपण पाहता बंटीच्या बॅटिंग मध्ये पुन्हा एकदा सफल झाले. याही वेळा बाउंड्री शोधली. लगातारचा हा दुसरा चौकार आलाय सूरज पारंगेच्या अगेन्स्ट बंटीच्या बॅटमधून. क्या बात आहे, पूर्णपणे हवी झाला बंटी घरात. कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. अफलातून सुरुवात, जबरदस्त सुरुवात देताना आपल्या टीमला भूमी 11 फणस डोंगरी संघाचे पाठीराखे, त्यांच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण. जर या क्षणाला विकेट मिळाला तर पुन्हा एकदा तुम्हाला ओमकारचे सर्व समर्थक तुम्हाला जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतील. चढ उतार नेहमी आपण पाहिलं आयुष्यामध्ये, तसाच हा क्रिकेटचा खेळ आहे. अनस्टॉपेबल बंटी घरत, ही इज ऑन फायर. षटकार आलाय भूमी 11 फणस डोंगरी टीमला. क्रिकेट खेळाची आवड फार, राजा माणूस दिलदार, राजा माणूस दिलदार, राजा माणूस दिलदार. ए दुरू दुरून क्या बात है. न थकता, न थांबता, न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. ते प्रयत्न मैदानामध्ये केले बंटीने. समीकरण आपण पाहिलं तर शेवटचे 9 बॉल विजयासाठी 11 रनचं समीकरण, 9 चेंडू आणि 11 धावा. हे कॅल्क्युलेशन बॅकफुटला गेले, बॉल बॅक ड्राईव्ह. हा फटका आपण पाहिला स्ट्रेट हिट आहे. 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतील अक्षय जाधव त्या ठिकाणी आले. चेंडू उचलला फेकला, दरम्यान सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली, धाव संख्येत भर पडली. धावा आल्या धाव फलकावरती, त्या म्हणजे आतापर्यंत बिनबाद 43. फक्त आणि फक्त 10 रनची गरज 8 चेंडू मध्ये. जय श्रीरामचे नारे ऐकायला येत आहेत. खरं तर भूमी 11 फणस डोंगरी टीमच्या खेम्यामधून प्रेक्षकांची गर्दी खरं तर आपण पाहिलं हे दर्दी प्रेक्षक आहेत. आणि आज प्रेक्षकांना एक सरप्राईज गिफ्ट म्हणजे स्पोर्ट्स सायकल असेल, लकी ड्रॉ. थोड्याच वेळामध्ये आपण नाव नोंदणी सुरू करणार आहोत. प्रत्येकाने आपलं नाव आणि गाव आमच्या आयोजकांकडे द्या. संध्याकाळी बक्षीस वितरणाच्या वेळेला मात्र त्या ठिकाणी ड्रॉ ओपन केला जाईल. ज्याचं नाव येईल, जो हजर असेल त्याला ती सायकल दिली जाईल. दत्ता कांबळे साहेबांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी देखील एक मोठं पारितोषिक आहे, स्पोर्ट्स सायकल तिकडे दिली जाईल. बॉल आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आहेत 8, विजयासाठी 10 करायच्या. टॉम पवारचा फटका फसलाय, शॉर्ट आर्म पूल करायचा बॉल मागे चला, डीप फाईन लेगला फिल्डर नाही आहेत, प्रयत्न सोडलेत. ओमकारच्या संघाने चौकार मिळतोय भूमी 11 फणस डोंगरी टीमला. समीकरण म्हणलं आता शेवटचे बॉल 7, विजयासाठी 6 रनचं समीकरण.
जबरदस्त लढवय्या बाणा या ठिकाणी दाखवला मैदानाच्या आतमध्ये भूमी 11 फणसडोंगरी संघाच्या या दोन्ही खेळाडूने. बघा टॉम पवारला एक जीवनदान मिळालं होतं आणि तो प्रचंड आक्रमक झाला. जर सामना जिंकवून दिला या दोन्ही खेळाडूने तर मात्र संघाचे पुरस्कर्ते निलेशदादा पाटील नाकवा यांच्याकडून 12 खेळाडूंना ब्रँडेड शूज दिले जातील. चला जल्लोष साजरा करा पण कोणाच्याही भावना दुखावतील असं कृत्य आपण करू नका आणि त्याही पेक्षा मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. ते पाठीराख घ्या, ते थांबणार नाही आहेत. आपण त्यांना रिक्वेस्ट करूया जल्लोष साजरा करा पण कोणाच्याही भावना दुखावतील असं कृत्य आपण करू नका. क्रिकेटचा खेळ आहे, हार जीत ते खरं तर एक लाईफचा पार्ट आहे. एकदा तुम्ही त्यांना हरवाल पुढे ते तुम्हाला हरवतील. इथे मिस टायमिंग आहे, फटका कहाणी में ट्विस्ट, फलंदाज बाद टॉम पवार बॅक टू द पॅव्हेलियन. सहा चेंडू आणि 6 रनचं समीकरण. खरं सध्याच्या घडीला एक चर्चा राहिली ते म्हणजे सुमित पाटील या खेळाडूची. अगदी कमी वयाचा हा खेळाडू परंतु भूमी 11 फणसडोंगरी संघातून खेळताना मात्र त्याने अष्टपैलू भूमिका साकारली असा हा खेळाडू. मागच्या खरं तर इनिंगमध्ये मितेशने ओमकार हडपाचा विकेट घेतला होता. त्याच्यासाठी साजन यांच्याकडून 1000 पारितोषिक आलंय. ते मॅच संपल्यानंतर आपण त्यांना देणार आहोत. 6 बॉल 6. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज ओमकार. क्रुशल मुवमेंट. सामना संपलेला नाही आहे. अनेक असे आपण सामने पाहिले ज्या ठिकाणी सुरुवातीला 3 षटकामध्ये संघ अगदी फ्रंटफुटवर राहिले पण तो अंतिम षटकामध्ये बॅकफुटला गेले. आता या मॅचमध्ये एखादा चमत्कार ओमकारच्या संघाकडून केला जाईल का, या धावा वाचवल्या जातील का, एक मोठा प्रश्न आहे. जी स्मशान शांतता ओमकारच्या प्रेक्षकांच्या खेमामध्ये आहे त्या शांततेला मात्र खरं एक ऊर्जा मिळेल का या मॅचच्या दरम्यान हे पाहावं लागेल. लास्ट ओव्हरमध्ये आला सुयश भट, फिरकीचं अस्त्र या अक्षराला बॉलिंग मार्क मध्ये आलाय. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे असा हा गोलंदाज. नवीन खेळाडू सुमित नॉन स्टॅकिंग एडला समोर, स्टॅकिंग एडला बंटी घरत. अनस्टॉपेबल. या खेळाडू तुम्ही थांबवू शकत नाहीये. अनेक स्पर्धा सध्याच्या घडीला प्रत्येक स्पर्धेमध्ये महत्वाची भूमिका त्याने साकारली आहे. अष्टपैलू खेळाडू असा आपण पाहता मैदानामध्ये बंटी स्टॅकिंग एडला. 6 बॉल 6 रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आलं. कोण जिंकणार हा सामना? जो संघ करेल प्रयत्न तो जिंकणार. फुल टॉस, गुडघा टेकून हा फटका सजवला आहे आणि ते बॉल मागे चाललाय. घुटना टेक, बंटी का छक्का देख, सामना फिनिश केलाय. भूमी 11 फणसडोंगरी टीम संघ राहिला विजेता. तुम्ही बोला तरी थांबणार नाहीत ते प्रेक्षक. चला बाहेर या मैदानाच्या. अभिनंदन टीम भूमी 11 फणसडोंगरी. हार्ड लक. अपयश ही यशाची दुसरी बाजू असं म्हणतात. चला बाजूला घ्या फटाके. चला डीजे फटाके बाजूला घ्या. जल्लोष जल्लोष. चला निलेश दादा प्रचंड खुश आहेत आणि हार्ड लक ओमकार. जरी आपला संघ पराभूत झाला असला तरी काही हरकत नाहीये. पुन्हा एकदा नव्याने आपण संघर्ष करा. चला मॅचला सुरुवात करूया आपण. अरे दादा फटाके इकडे येतात. चला चला मॅच सुरू करा. रामवाडी दादर दोन्ही संघ एकमेकांना हस्तांतरण करा. ओमकार चला बंटी लाईनअप मध्ये मैदानामध्ये चला. दोन्ही संघ आपण एकमेकांना हस्तांतरण करा. 12 शूज त्या ठिकाणी दिले जाते निलेश पाटील यांच्या माध्यमातून. हॅलो चला मॅच सुरू करा. दादर आणि रामवाडी. मॅन ऑफ द मॅच सामनावीर बंटी घरत. 40 धावा त्याने केल्या आणि हा खेळाडू ठरलाय. 5 षटकार 2 चौकार लगावत 40 धावांचं योगदान देणारा बंटी ठरलाय सामन्याचा सामनावीर. चला बंटी या. जल्लोष जल्लोष सेलिब्रेशन आणि एक विकेट देखील त्याच्या नावावरती आहे.